मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये नोटांची टंचाई मोठा प्रश्न बनलाय। अनेक बँकांमध्ये नोटा नाहीयेत, एटीएमही बंद आहे। धक्कादायक म्हणजे काही बँकांनी पैसे काढण्यावर सुद्धा मर्यादा घातलेल्या आहेत। पाहूयात। मराठवाड्यात अजूनही नोटांची टंचाई ही सुरळीत झालेली नाही। एकीकडे मोदींनी जनतेला खाद्यतेल, खतं, सोनं यावर कमी खर्चाचं आवाहन केलं, मात्र दुसरीकडे मराठवाड्यातल्या अनेक भागात लोकांची पैशांअभावी अडचण झाली आहे। अनेक बँका आणि एटीएम मध्ये नोटांची टंचाई आहे, खास करून 500च्या नोटा दुर्मिळ झाल्यात। परभणी जिल्ह्यात तर एका वेळी एटीएम मधून 4000च रुपये निघतायत, त्यामुळे लोकांमध्ये संताप बघायला मिळतोय। आपण बोर्ड बघा, या ठिकाणी बोर्ड लावण्यात आलेला आहे की एका वेळेस फक्त 4000 रुपये काढावे। दुसरीकडे खाली बोर्ड आहे की 500 रुपयाच्या नोटा संपल्यानंतर 200च्या नोटा असतील तर एका वेळेस फक्त 8000 रुपये काढावे आणि 100च्या नोटा असतील तर एका वेळेस फक्त 4000 रुपये काढावे, अशा सूचना देखील या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत। एका वेळेस 4000 निघते, पैसे जादे पाहिजे, वन टाइम 10000 पर्यंत ते नाही। आता पैसे ठिकाणी माझं बी एटीएम आहे ते या ठिकाणी टाकलेलं आहे। 5000 रुपये काढण्याचा प्रयत्न करतोय। 5000 रुपये निघतात का आपण बघूयात। मी इथे या ठिकाणी ओके करतोय आणि ओके केल्याच्या नंतर प्लीज वेट, विल यू अनेबल टू। आता 4000 रुपये काढण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा करतोय आणि या ठिकाणी आपण बघताय की संपूर्ण जे आहे त्या 100च्या नोटा माझ्या हातामध्ये आलेल्या आहेत। दुसरीकडे एटीएम मध्ये 5000चा आकडा टाकल्याच्या नंतर एटीएम मधनं पैसे निघत नाहीयेत आणि त्यामुळं सामान्य नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतो। हिंगोली जिल्ह्यामध्ये मागच्या 1.5 महिन्यांपासून नोटांची टंचाई आहे। बँकवाले 2000च्या वर कॅशच देत नाहीये। दुसरीकडे एटीएम मध्ये खडखडाट आहे। आम्ही 3 फिरलो बा, तिकडे याच्याकडून आलो, तिकडून इथून आता तिसरा आहे, याच्यात पण नाहीत, काय करायचं बँक मी 5 एटीएम फिरलो आणि बँकेत गेलो तो बँकेवाले 2000च्या पुढे देऊ शकत नाही पैसे, असे सांगायचे। हा समस्या 1 एप्रिलपासून आहे। 1 एप्रिलपासून आज 1.5 महिना होत आला। आमचे नाफेडचे चण्याचे पैसे आलेले ते पण आम्हाला मिळणं होता। खतं बिय घ्यायला पण समस्या आहे आम्हाला। मग हा पैसा कुठून यायचा? जे स्वतःचे पैसे काढण्यासाठी कष्ट घ्यावं लागेल। 2000 द्यायला समजा आमचे 50 आहे तर 2 द्या, 2 मध्ये काय करा? 2000 काहीच होईना या का महागाईच्या का। तेलाचा डब्बा मिळून आता 27 रुपये होऊन बसला, काय घ्यावं 2 मध्ये? मोठी समस्या आहे, बघा काय होते ते। लातूर आणि नांदेड जिल्ह्यातही कमी अधिक फरकानं अशीच स्थिती आहे। अनेक बँकांमध्ये पैसे काढण्यावर मर्यादा आहे, तर एटीएम देखील बंद पडले। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।